अमित वांद्रे आणि WH न्यूजचे विजय खवसे यांच्या नावाने एक सोशल मीडियावर एक पोस्ट टाकण्यात आली. ती पोस्ट अशा प्रकारे स्क्रीनवर अपेअर आहे. त्यात असं लिहिलं आहे, फेक मोठ्या अक्षरात, आणि आप सभी अनुयायी गणों से निवेदन है कि दीक्षा भूमि के आंदोलन में हमने जो भूमिका नो पार्किंग की निभा रहे हैं उसमें कुछ चाटू पत्तलकार जैसे अमित वांद्रे, पहली बात अमित वांद्रे है, वांद्रे नहीं है, WNDRE. आपने पहले स्पेलिंग करेक्ट कर दीजिए. मैं अपना नाम क्लियर करता हूँ, अमित वांद्रे. अगर कल चल के और कोई पोस्ट लिखना है तो वांद्रे के नाम से लिखिएगा, गलत नाम मत लिखिएगा. उसके बाद विजय खवसे WH न्यूज, इनको स्मारक समिति ने इस काम पर लगाया है, कृपया ऐसे लोगों पर ध्यान ना दे. और दोनों की जो है पोस्ट जो फोटो है उनके चैनल की और मेरे चैनल की इस तरह से जो आपको स्क्रीन पर अपेयर भी हो रही है, इन्होंने दिया है और कहा आहे की भैया फेक लोक आहे, समितीच्या लोकांनी जे आहे ते आम्हाला पैसे दिले. पहिली गोष्ट हा जो मॅटर यांनी लिहिला की समितीच्या लोकांनी आम्हाला पैसे दिले, त्याचा पुरावा द्यावा, आणि ज्यांनी असं लिहिलं त्या समितीत किती लोक आहे यांच्या खुलासा त्यांनी करावा. आमची समितीच्या लोकांशी कधी भेट झाली, कशा पद्धतीचे व्यवहार झाले याचा पुरावा त्यांनी समाजाला द्यावा. पहिली गोष्ट हे आहे. आता विषय असा आहे की अशा पद्धतीचे जे प्रत्येकांना माहिती आहे खवसेजी कशा पद्धतीची पत्रकारिता करतात. जेव्हा बजरंग दल सारख्या संघटनेचा विरोध करणारे एक मात्र पत्रकार असतात तेव्हा हाच समाजाने डोक्यावर घेतो, आणि याच समाजाच्या काही घटकांचा विरोधात जे तर्क संगत असले पाहिजे असे प्रश्न करतात, तेव्हा हाच समाज जो आहे यांना पत्तलकार म्हणतात. तर हे कशा पद्धतीने भाषा पण लिहिता नाही, शुद्ध भाषाही लिहिता येत नाही, तर असं कशा पद्धतीने म्हणजे कसा घ्यावा ह्या सगळ्या गोष्टीला हा एक मोठा प्रश्न आहे. विषय असा आहे की दीक्षाभूमीचा विषय हा प्रत्येकांचा, आणि आम्ही या समाजातून येतो तर आमचा भावनात्मक दृष्टिकोनातून एक विषय आमचाही होतो. विजय खवसेजी यांचं हे वरिष्ठ पत्रकार आहे, आणि यांचं समाजासाठी जे काम आहे ते सांगितलंही नाही पाहिजे, ते इतक्या पद्धतीने काम करतात, आणि जे समाजाचे विषय हायलाईट करायला पाहिजे ते नेहमीच करत असतात. एकंदरीत मी असं म्हणू शकतो, मी जितके पत्रकारिता सामाजिक दृष्टिकोनातून करत नाही तितकी त्या दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून पत्रकारिता करणारे खवसेजी आहेत. सोबतच भीमराव लोणारे जे आहेत, जे यांचे सहकारी आहेत. आता विषय असा आहे की जेव्हा दीक्षाभूमीवर एक घटक, समाजाचा एक घटक, तोही आमचाच घटक आहे, तो घटक म्हणतो की पार्किंग नाही पाहिजे, त्याच्या समर्थनात मी बातमी लावली आणि एक समर्थनात बातमी लावली, असं नाही की बातमी नाही लावली. साहेब नागपूर आउट ऑफ नागपूर मी पण लावली, साहेबांनी लावली. साहेब आउट ऑफ नागपूर होते, साहेब नागपुरात आले आणि त्यांनी मला फोन केला की दीक्षाभूमीत काय नेमकं सुरू आहे. तर मी म्हटलं की पार्किंगचा विरोध जे आहे सामान्य जनता काही लोक करत आहेत. तर सरांनी याचा आधीही बातमी लावली आहे की जो प्रोजेक्ट दीक्षाभूमीत बनत आहे तो काही चुकीचा प्रोजेक्ट नाही आहे, आणि हे नागपुराचं नाव आणि दीक्षाभूमीचं नाव मोठं करणाराच प्रोजेक्ट आहे. 210 कोटीचा प्रोजेक्ट आहे. 2014 पासून हा प्रोजेक्टसाठी प्रस्ताव टाकण्यात आला. 16 मध्ये त्याला मंजुरी करण्यात आली. फंडिंग 2019 मध्ये आली. काम 2021-22 मध्ये सुरू झालं, आणि मूर्त रूप त्याला 2024च्या स्टार्टिंग जानेवारीमध्ये आलं. बरोबर. आता जेव्हा काम सुरू झालं जानेवारी महिन्यापासून, तेव्हापर्यंत काही समाजाच्या लोकांनी याचा विरोध केला नाही. काम जेव्हा सुरू झालं, अंडरग्राऊंड पार्किंगसाठी गड्डा खोदून झाला, त्यात सिमेंट करण्यात आलं, त्यात लोहा टाकण्यात सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, तेव्हा समाजातील काही घटक, मोजके घटक जे आहे त्यांनी याचा विरोध केला. आम्ही त्यांच्या आंदोलनाची बातमी लावली. बातमी लावल्यानंतर एक पक्ष आम्हाला असाही कळला की पार्किंगमुळे दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल असा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला, जो सुरुवातीला तर सांगण्यात आलं की ती पार्किंग मेट्रोची आहे. सर्वात पहिले समाजाला अशा पद्धतीने दिशाभूल करण्यात आली की ही जी पार्किंग बनत आहे ती मेट्रोची आहे. समितीच्या लोकांसोबत बोलणं झालं, यांचंच बोलणं झालं, त्यात आपणही नव्हतो, आपण नव्हतो. तर तिथे क्लिअर झालं की अशी मेट्रोची पार्किंग नाही, ते जे दीक्षाभूमीत लोक येतील किंवा कॉलेजचे लोक येतील त्यांचीच पार्किंग असेल. तो विषय थोडा त्यांचा फोल ठरला, आणि त्यानंतर त्यांनी दुसरा नॅरेटिव्ह चालू केला, तो म्हणजे पार्किंग झाल्यामुळे दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल. आता तिथे जितकेही लोक आंदोलन करत आहेत ते आमच्या समाजाचा घटक आहे, ठीक आहे, आमचेच लोक आहे. विषय असा आहे की जितकेही आंदोलन करत आहेत त्यांच्यापैकी किती लोक सिव्हिल इंजिनियर आहेत, हा स्पष्ट मत आहे. बरोबर आहे सर, की तुम्ही जो नॅरेटिव्ह करत आहात की पार्किंग झाली तर दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल, याचं तार्किक उत्तर काय आहे, सायंटिफिक उत्तर काय आहे,
तर असं असेल, क्षती पोहोचत असेल तर ऑलरेडी तिथे गड्डा झालेला आहे, जितकं खोदकाम करायचं तितकं खोदकाम झालेलं आहे, तर मग क्षती पोहोचली नाही. तर यांचं आंदोलन जे आम्ही असा प्रश्न करतो की जे खोदकाम करायचं ते खोदकाम झालं, दीक्षाभूमीला क्षती पोहोचली नाही, तर याचं दुसरं नेगेटिव्ह काय होतं तेव्हा की जग भारतात कुठेच अंडरग्राऊंड पार्किंग नाही आहे तर नागपुरात का होत आहे. तर आम्ही त्यांना उत्तर देत आहे की जर भारतात कुठेच नाही तर दीक्षाभूमीत होत आहे, तर याचं अनुकरण बाकी लोक करतील. जितके नवीन धार्मिक स्थळ बनतील तिथे एक अंडरग्राऊंड पार्किंग राहू शकते. नागपूर बिकम अ फर्स्ट सिटी की जिथे ह्या गोष्टी होऊ शकतात. तर त्याचं उत्तर नाही आहे. तर हे म्हणतात की कुठे नाही आता नागपुरात का. अरे विचार एक हाही विचार राहू शकतो, तुमचा एक विचार राहू शकतो की नाही पाहिजे, एक विचार समाजात हाही राहू शकतो की राहिलं तर काय प्रॉब्लेम आहे. अच्छा, याचं उत्तर तुम्ही मला द्या की अंडरग्राऊंड पार्किंग दीक्षाभूमीला झाली तर त्यात समाजाचा विरोध का. हा उत्तर देऊ नका की बाकी कुठेच नाही म्हणून दीक्षाभूमीत का. ते उत्तर होऊ शकत नाही, ते उत्तर होऊ शकत नाही. तर याच्यावर जेव्हा विजय खवसेजी प्रश्न करतात, मी प्रश्न करतो, तर मला काही लोक फोन करतात आणि धमकवण्याचा प्रयत्न करतात. काल तर माझ्या अंगावर लोक आले. खवसेजी जेव्हा रिपोर्टिंग करतो मी स्वतः तिथे होतो. खवसेजीला बाकायदा लोक म्हणतात की तुम्ही पैसे घेऊन आले. आता यांना उत्तर काय द्यायचं. नाही, यांना उत्तर कसं आहे, त्यांची बुद्धिमत्ता जी आहे ते तेवढीच आहे, त्याच्यामुळं ते तसे बोलतात. कारण आपल्या समाजाचे लोक आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने जे समाजामधले जे काही मोठे अधिकारी आहे किंवा मोठे लीडर्स आहे या लोकांनी जर म्हटलं तर आपण त्यांना उत्तर दिलं असतं, समजले असते. पण हे सर्वसामान्य लोक आहे, त्यांना इथे खोटं बोलावून तिथं आणण्यात आलं आहे, नेरेटिव्ह फैलवून. अशा लोकांना आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही आहे. पण मी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज सांगतो. काल मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक तातडीची बैठक घेतली. आपल्या त्या बैठकीमध्ये जे NITचे अधिकारी आहे, सभापती जे आहे संजय मीना सर आहे, जे एक कातडे सर आहे, ते सुद्धा तिथे गेले होते. कालच गेलो होतो, पण आम्ही NITमध्ये ते आम्हाला अधिकारी भेटले नाही. पण आज जो आहे वरिष्ठ पत्रकार भीमराव लोणारे आणि मी तिथे गेलो आणि त्यांची प्रत्यक्षात भेट घेतली आहे या प्रकरणात. कारण लोकांचा रोष आहे, तर आपण दोन्ही सुद्धा बाजू आपण ऐकल्या पाहिजे, मला असं वाटलं. पण अधिकाऱ्याची जी बाजू आहे ते ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सगळं विचारलं की तिथे विरोध होत आहे, पार्किंगचं कसं राहणार आहे, म्हणजे ही जी तुम्ही मोठ्या प्रमाणात तिथं ढिगारे तिथे आणून ठेवलेले आहे, कारण त्याच्यामुळे खोदकाम करून ठेवलेले आहे, ते होणारच आहे. पण लोकांमध्ये तो असा मेसेज जात आहे, ते व्हिडिओ काढतात, तिथलेच व्हिडिओ ते खोदकामाचे टाकतात, मग इथे दीक्षाभूमी खोदल्या गेलेल्या आहे, असे जे चुकीचे व्हिडिओ आहे त्या ठिकाणी ते व्हायरल होत आहे. पण मी अधिकाऱ्यांशी जेव्हा बोललो कातडे साहेबांसोबत, तर कातडे साहेबांनी सरळ सरळ सांगितलं आहे, काल तिथे बैठक झाली आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांना असे काम करण्याचे, म्हणजे तातडीत काम करण्याचे असे आदेश पण दिलेले आहे की पावसाळ्याच्या आधी जे आहे ते पार्किंगची जी जागा आहे आणि जे त्यांनी ती पूर्ण सेंटरिंग केलेलं आहे, ती जागा पावसाळ्याच्या आधी ते कंप्लीट त्यांना करून देणार आहेत. ते त्यांनी स्वतः सांगितलं, कारण त्यांनाच तेवढी गरज आहे. कारण मोठ्या प्रमाणात तिथे पाणी साचलं नाही पाहिजे, त्याचे तो विचार करत आहे. आणि जवळपास 14 म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो आपला धम्मचक्र परिवर्तन दिनाचा सोहळा त्या ठिकाणी होईल, त्या दिवसापर्यंत ती जी जागा जी आहे, ती जमीन जी आहे, समतल जागा आपल्याला जशीच्या तशी होईल. बरेचसे लोकांचे प्रश्न होते की तिथे मग बुक स्टॉल कसे लागणार. मेन प्रश्न हा आहे की तिथे बुक स्टॉल लागेल की नाही लागेल. मी तुम्हाला हेही म्हणतो, काही लोकांनी यावर काही भाष्य केलं नाही, पण मी आता भाष्य करून देतो. कारण की ज्या पद्धतीने माझा पर्सनल अटॅक्स होत आहे, मारायला येत आहे, शिवगाडी करतायत, फोन लोक करून धमकी देत आहेत. नक्कीच कसं आहे, तर आपले लोक आहे म्हणून नाही, आपले लोक यांचा अधिकारच नाही अशा पद्धतीने अंगावर येण्याचा, धमकी देण्याचा. मी काय म्हटलं तुम्हाला की त्यांची विचार करण्याची क्षमता तेवढीच आहे, म्हणून ते तसे प्रकार करतात. ते तसे प्रकार करतात म्हणून आपण त्यांच्या विरोधात एकदम ऍक्शन घेणं हे चुकीचं आहे. ऍक्शन तुम्ही घेतलंच नाही, ऍक्शन घेतलं कसं आहे, सामान्य गोष्ट आहे. जर समजा
जास्त वाढलं तर मग आपल्यालाही ऍक्शन घ्यावं लागेल ना त्याच्या संदर्भात. कारण जो कोणी जर समजा तुमच्यासारख्या माझ्यासारख्या असे आरोप घेत असतील, असे फोटो व्हायरल, मी विचारलं ज्यांनी हे पोस्टर व्हायरल केला त्यांनी नाव द्यायला पाहिजे ना. मी म्हटलं की जर तुमची हिंमत आहे तर मला नाव द्या, मी लीगल नोटीस पाठवेल. तुम्ही कोर्टात या उत्तर द्यायचं, आम्ही स्पष्टीकरण देतो. कायद्यानुसार कोणाचाही फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल करणे चुकीचा आहे. चुकीचे पोस्ट टाकून आरोप घेऊन आपण त्यांच्यावर लीगल ऍक्शन घेऊ शकतो. नाही, जर आता हा जो पोस्ट यांनी टाकला फोटो सहित अशाच पद्धतीचे एक पोस्ट आम्ही पोस्ट नाही करत, पण मी जर असा आरोप त्या जे आंदोलन करत आहेत त्यांना लावला, तुमचं काय वैयक्तिक स्वार्थ आहे, आपण नाही लावू, बरोबर आहे. पण एक असं मी विचारलं की यांचा वैयक्तिक स्वार्थ का, अंडरग्राऊंड पार्किंग यांचा विरोध, यांचा वैयक्तिक स्वार्थ का, आपण म्हणू शकतो. समाजाला जर पार्किंग बनली किंवा नाही बनली, समाजाला त्याचा काय ड्रॉबॅक सोसावा लागेल, काही आहे. पार्किंग बनली चला, तर तुमचं समाजाला त्याचा काय वाईट परिणाम सोसावा लागेल, नाही बनली तरी त्याचा काय वाईट परिणाम सोसावा लागेल, याचं उत्तर किती लोक देत आहेत? देतच नाही आहेत लोक. यांचं उत्तर हे देत नाही. आणि जर तुम्हाला प्रश्न करताय आणि प्रश्नाचं उत्तर तर द्या, नाही आहे तर स्पष्ट बोला. काही लोक यांनी असे हास्यास्पद उत्तर दिले मला, अंडरग्राऊंड पार्किंग झाली तर लोक गाडी आणून बॉम्ब फोडतील. ऑन कॅमेरा माझ्याकडे स्टेटमेंट आहे. मला असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे आता दीक्षाभूमीसाठी आता जे लोक विरोधात असतील आणि ज्यांना बॉम्ब फोडायचा असेल ते आता फक्त वाट पाहत आहेत. अंडरग्राऊंड पार्किंग कधी होईल, मी कधी बॉम्ब फोडेल. म्हणजे असे ह्या पद्धतीचे लोक जे समाजात आहे, आंबेडकरी समाजात अशा पद्धतीचे ऑन कॅमेरा स्टेटमेंट देत आहेत. आणि एक सेकंड, अशा पद्धतीने जर मी हे लोकांना क्रॉस करतोय की साहेब काय अर्थ आहे की अंडरग्राऊंड पार्किंगसाठी कोण वाट पाहत आहे, ज्याला फोडायला ते फोडतील, बौद्ध झालाय ना. ह्या गोष्टी सुरक्षितच आहे. सुरक्षा सरकारने मुहैया केली पाहिजे, याच्यासाठी किती लोक आंदोलन करत आहेत, या गोष्टीसाठी आंदोलन करत नाही. आणि आपण प्रश्न करतात तर हे म्हणते की जे आंदोलन करतात त्यांचा मोरल लावून करतायत. अरे पण ज्या गोष्टी सामाजिक चुकीचं जे आंबेडकरी आंदोलन जर असेल त्याला समर्थन नाही, तर आमचं कदापिही त्या आंदोलनाला समर्थन राहणार नाही. आम्ही आज स्पष्टच सांगतोय. याच्या आधी कारण आम्ही बरेचसे आंदोलन सुद्धा कव्हर केले आणि स्पष्ट करा, आम्ही जे अंबाझरी जे आंदोलन आहे ते सुद्धा आम्ही लगातार निरंतर आम्ही दाखवलेलं आहे. आम्हाला कुठेतरी वाटलं की ती 20 एकरची जागा भेटली पाहिजे, आम्ही दाखवलेलं आहे. असं नाही आणि त्याचा विरोध पण नाही केला. पण हे आंदोलन आम्हाला एकदम चुकीचं दिसत आहे. पण त्या जे आंदोलन आपण केलं आणि जे समर्थन आपण लोकांना दिलं, जे किशोर गजबे सारख्या नेत्यांना तुम्ही समर्थन दिलं आणि लगातार बातम्या लावल्या, त्याचा आउटपुट काय निघाला आज? काय निघालं? समाजाला दिशाभूलच झाली. एक त्या गोष्टीच्या ज्या पद्धतीने दिशाभूल करण्यात आली त्या पद्धतीने पुन्हा एकदा दिशाभूल होऊ नये, तसं सरांचाही एक विचार आहे, आमचाही विचार आहे. तुमचं आंदोलन आहे 100% करा. आणि कसं आहे, समाजामध्ये खूप असे कमी पत्रकार भरपूर आहे, पण काही पत्रकारांना बाइंडिंग असते, जे मोठ्या स्ट्रीम मीडियामध्ये जे काम करतात त्यांची इच्छा राहते बातमी करू शकत नाही, बातमी करू शकत नाही ते समाजाची, कारण त्यांना बाइंडिंग कुठेतरी राहते. मोठ्या मीडियामध्ये जे काम करतात त्यांना पण ती इच्छा खूप राहते. चळवळीतले आपल्या नागपूरमध्ये खूप मोठे सुद्धा पत्रकार आहेत. मला सुद्धा अनेकांचे फोन आले आणि त्यांनी असं नाही आहे, म्हणजे चांगली वाहवा केली आमच्या बातमीची की खरोखर तुम्ही जो हा मुद्दा मांडलेला आहे एकदम व्यवस्थित मुद्दा मांडलेला आहे, कुठंतरी असं घडायला नको असं म्हटलं आहे. आणि आम्ही कसं आहे, मी मोठ्या पेपरमध्ये काम करत असताना माझा कुठं तिथे आवाज दबत होता, मी म्हणून तो पेपर सोडून दिला आणि मी स्वतःच माझं प्लॅटफॉर्म त्याचसाठी मी निर्माण केलेला आहे की जिथे गोष्ट चुकीची होत असेल तिथे मी माझा तिथे आवाज उचलला आणि तेच काम आम्ही दीक्षाभूमीवर करत आहोत. बरं साहेब, जेव्हा हा पोस्टर आला तुमच्यापर्यंत आणि असं लिहिलंय की पत्तलकार काय वाटलं? आता कसं आहे, पत्तलखानाचं जर तुम्ही निगेटिव्ह टाकत असाल तरी आम्ही पत्रकार आम्ही मोठेच होत आहोत, आम्ही लहान होणार नाही. तुम्ही आम्हाला लहान करण्याचा जर किती प्रयत्न केला तरी आम्ही मोठे होणार. समाजाने बघितलंय कोणत्या विषयावर आम्ही भाष्य करतो, कोणत्या विषयावर नाही करत. नागपूर शहरामध्ये 5-7 लाख बौद्धांची संख्या असताना बोटावर मोजणे इतके तिथे लोक आले आंदोलन करते, म्हणजे बाकीचे लोक का नाही आले? आणि त्यातही आपण जर बघू शकतो की आपल्या समाजामध्ये मोठे लीडर्स आहे, मोठ्या सामाजिक संघटना आहे, मोठ्या पक्ष आहे आणि मोठे साहित्यिक लोक आहे, मोठे कवी लोक आहे. कुठल्याच प्रकारचा या लोकांनी विरोध केला नाही एका शब्दाचा. आणि हे जे लोक आहे हे विरोध करतात ते न पटण्यासारखाच विरोध आहे तो. आणि त्या आंदोलनामध्ये जितके मॅक्झिमम लोक आहेत, काही लोक ते तिथे स्टॉल लावतात.
हा बरोबर आहे. माझा विरोध त्यांच्या स्टॉलला नाही आहे. नाही स्टॉलचा, त्यांचा स्टॉलचा पण प्रश्न कसा आहे, मी पण आज short out होईल. नाही मी आज अधिकाऱ्यासोबत बोललो ना, हा तुमची ऑक्टोबर महिन्यामध्ये ती जागा समतल होईल. हा तिथे तुम्ही स्टॉल लावा. ज्या प्रमाणात जसं दरवर्षी होईल त्याच प्रमाणात सगळे लागतील, लोक पण राहतील ते. तर ह्या गोष्टी क्लिअर नाही आहे कदाचित त्यांना, म्हणून त्यांचं असं वाटतंय की जे 4-5 दिवसात त्यांची जी इन्कम नाही नक्कीच या गोष्टीचं सुद्धा काही लोक फ्रेमचं काम करतात, काही लोक पुस्तकांचं काम करतात, काही लोक कोणत्या क्लासेसचा आपला स्टॉल लावतात, 1 किंवा 2, काही लोकांचे 5-6 स्टॉल असतात. तर त्यांचं नेतृत्व तिथे जास्त मोठ्या प्रमाणात. जागा जर समतल झाली, अधिकाऱ्यांनी आज मला सांगितल्याच्या नुसार जर जागा पूर्ण समतल झाली तर तिथं वरतं सगळंच काही स्टॉल वगैरे लागू शकतात ना. हो, तर त्यांचं हेच मत आहे की नाही लागेल आणि आमचा रोजगार बुडेल. तर त्यांचं किंतु परंतु मध्येच आहे. हे किंतु परंतु त्यांनी त्या अधिकाऱ्यांशी बोलून क्लिअर केलं पाहिजे, ना की अशा पत्रकारांना अशा पद्धतीचं फेक न्यूज टाकून की हे फेक आहेत. एकही मला बातमी सांगा की मी जे फेक दिले किंवा WH न्यूजने फेक दिले, एक बातमी काढून दाखवा की आम्ही जे बातमी फेक दिली आहे. डंक्याच्या चोटवर सांगतो ना, WH न्यूज ना अमित वांद्रे किंवा नागपूर समाचार 24, एकही बातमी आजपर्यंत फेक दिलेली नाही. आम्ही जेव्हा कुठल्याही बातम्या देतो तर निराधार बातम्या आम्ही देत नाही. आम्ही त्याची पूर्ण त्या घटनेची चौकशी करूनच आम्ही बातम्या देतो. कारण चुकीच्या बातम्या देणे हे सुद्धा गैरकानूनी आहे ना, चुकीचं आहे. जसं या लोकांनी जसे मेसेज आता सगळे व्हायरल केले, हे तर मेसेजेस आहे चुकीचे. म्हणजे आपल्या विरोधात मेसेज व्हायरल केला तर काही म्हणजे तेवढी मोठी गोष्ट नाही आहे ते. ठीक आहे, पण दीक्षाभूमीचे चुकीचे मेसेज करणं हा महत्वाचा. आपला हा विषय नाही, हा म्हणजे एकदम क्षुल्लक विषय आहे. आणखी अमित वांद्रेचा आणि माझा फोटो लावून तुम्ही आणखी व्हायरल करा. मी ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगतो का अशा पद्धतीचे आमचे मेसेज व्हायरल करा आणि आम्हाला तुम्ही मोठं करा, 1000 करा, आणखी करा चालते. पण दीक्षाभूमीचे नावानं चुकीचे व्हायरल फोटो करू नका, चुकीचे व्हिडिओ व्हायरल करू नका. ही माझी आंबेडकरवाद्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. कारण काय आहे, तुम्ही जेव्हा यूट्यूबला किंवा फेसबुकला इंस्टाग्रामला जो व्हिडिओ टाकताना तो या देशामध्ये राहत नाही, तो पूर्ण ऑल ओव्हर जगामध्ये जातो आणि जगामधले जे आपले बुद्धिस्ट लोक आहेत ते त्या ठिकाणी बघतात आणि त्यामध्ये आपल्या दीक्षाभूमीची बदनामी होते. याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला करायचंच आहे ना तर कायदेशीर करा. तुम्ही बदनामीचे विषय नाही, लोकांच्या मनात एक भावना आहे दीक्षाभूमीबद्दल. ठीक आहे, एक प्रेरणास्थान आहे प्रत्येकांसाठी दीक्षाभूमी, आणि त्याच्यावर काही षडयंत्र होत असेल किंवा त्याला पाडण्याचं षडयंत्र अशा पद्धतीने आंदोलन करत आहेत त्यांच्या सुद्धा भावना जुळलेल्या आहेत, म्हणूनच त्यांनी सुद्धा आंदोलन केलेच आहे. बिलकुल आहे. तुमच्या आंदोलनाला आम्ही काही म्हणणार नाही, कारण तुम्ही जे आहे कोणाच्या सांगण्यावरून तिथे आलेले आहे. पण आम्ही आता लीडर तिथे बघतोय ना आपण, जे त्या दिवशी मीटिंग मधले चर्चेचा माझ्याकडे व्हिडिओ आहे, कोण कसं बोलत आहे, काय बोलत आहे, सगळ्यांची पात्रता त्याच्यावरून लक्षात येते. चांगले जर लोक मग त्या पार्किंगसाठी जर विरोध करत असतील तर मग त्यांचा परिवार घेऊन आल्याच्या नंतर ते 2 किलोमीटरला गाडी घेऊन त्यांचा परिवार पैदल घेऊन येतील. मग नंतर जेव्हा मग त्यांची परिवार म्हणतील का आपली पायी कशाला जातो, मग त्यांना पुन्हा पार्किंगची आठवण येईल. मग काही लोक मग पार्किंगसाठी आंदोलन करतील. दीक्षाभूमीवर सगळं काही पार्किंग का नाही. काही लोकांनी मला आज अमरावतीवरून फोन केला आणि ते म्हणतात की म्हणजे पहिले त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही पैसे घेऊन बातमी लावता की कसं लावता सांगा. म्हटलं तुम्हाला काय पाहिजे सांगा. तर ते म्हटलं की तुम्ही पार्किंगचा विरोध का नाही करताय. म्हटलं तुमचा अधिकार आहे ना पार्किंगचा विरोध करणं, तसं माझा विरोध आहे. माझा अधिकार आहे की मी विरोध केला पाहिजे की नाही केला पाहिजे, हा माझा वैयक्तिक विचार आहे. दीक्षाभूमीचा विकास होत असेल तर मी त्याला विरोध नाही करेल, बिलकुल करायलाच नाही. ठीक आहे. मग ते माझ्या पर्सनल लेवल जातात की जे माझ्या 2 केसेस आहेत. चंद्रपूरचा विषय मला माहिती आहे, म्हणजे चंद्रपूरच्या माहीत, नागपूरच्या माहीत का. मी लपवलं कुठेच नाही आहे ना. अमित वांद्रेवर किती केसेस आहे हे लोक सगळ्यांना माहिती आहे. मी ऑन कॅमेरा सांगतो, लपवायची गोष्ट नाही. पण जेव्हा हे सार्वजनिक विषय येत आहे, जिथे सौंदर्यीकरणाचा विषय दीक्षाभूमी, याचा आधी जे HRPFचे जे लोक आहेत, खूपशे लोक आहेत, माझे मित्र आहेत, काही सारे संघटना आहेत. एक दिवस दीक्षाभूमीच्या नावाने एक उपक्रम आम्ही चालवत होतो. मी त्याच्यात सदस्य नाही कोणत्याही समितीचा, पण मी तिथे एकंदरीत जे आहे काम करत होतो की एक दिवस जाऊन दीक्षाभूमीला साफसफाई करतो. तिथे तेव्हा लोक म्हणत होते की यार इथे तर फरशी निघत आहे दीक्षाभूमीची, इथे कोणी पाहत नाही, सरकार याच्याकडे लक्ष देत नाही. आता सरकारने जेव्हा फंड दिला, आता हे लोक म्हणतात की अरे दीक्षाभूमी संपूर्ण षडयंत्र आहे. अरे मग तुम्ही दोन्ही टोळ्यावर हात कसे काय ठेवू शकता. विषय हा आहे. थोडं मी जे आपले श्रोते आहे WH न्यूजचे आणि नागपूर समाचारचे, त्यांना थोडीशी मी माहिती वाचून दाखवतो आहे. आपल्या हाती जे लागलेल्या, कारण
ते सुद्धा त्याही गोष्टी केल्या पाहिजे. बिलकुल केल्या पाहिजे. जे ह्या दीक्षाभूमीच्या विकासाचं पहिल्या टप्प्यातलं कार्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. सध्या चित्रकला महाविद्यालयाच्या बाजूच्या भागात भूमिगत पार्किंगचे काम प्रगतीपथावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होईल असा सुद्धा अधिकारी सुद्धा या ठिकाणी दावा करत आहे. त्यानंतर यामध्ये 146 कार आणि 902 सायकल व स्कूटर पार्किंग करण्याची क्षमता आहे या ठिकाणी. म्हणजे 146 कार या ठिकाणी राहतील, मोठी संख्या आहे. याशिवाय प्रसादाने अनामत कक्ष, येणाऱ्या अनुयायांसाठी लॉकरची सुविधा, म्हणजे येणारे अनुयायी जे राहतील त्यांचे सामान राहतात, महागड वस्ती राहतात, तर त्यांच्यासाठी लॉकरची सुविधा बघा किती छान याच्यामध्ये हे केलेलं आहे बघा. प्रथमोपचार कक्ष, म्हणजे कोणाची जर समजा तब्येत खराब होत असेल तर त्यांना तिथं प्रथम कक्ष पण देणार. पिण्याच्या पाण्याची सुविधा, तिथे पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात येईल. त्याच्यानंतर वाहनतळाच्या छतावर बसण्याची जागा, म्हणजे जेव्हा हे वाहनतळचं पूर्ण होईल ते जागा समतोल होईल. विविध शोभेची झाडे त्या ठिकाणी, म्हणजे सौंदर्यीकरणासाठी लागेल. व पदचार मार्ग, म्हणजे चालण्यासाठी मार्ग सुद्धा त्या ठिकाणी राहील. त्याचप्रमाणे पाऊस आला तर अनुयायी या भूमिगत स्थळाचा आसरा घेऊ शकतील जर कदाचित. कारण याच्यावर जे आहे त्यांचा आक्षेप आहे की जर पाऊस आला तर त्या पावसाचं पाणी आतमध्ये जाणार नाही का, शिवाय याच्याशिवाय कार्यक्रमाची सभास्थळी कार्यक्रम करते, चेंगराचेंगरी होणार. कसं आहे ते किंतु परंतुच झालं ना. अरे बाबा पहिले होऊ द्या, मग ते तिथे किती लोकांची क्षमता आहे काय आहे, लोक जातील आणि अशा गोष्टी होणार नाही ना. आता दीक्षाभूमीवर लाखोच्या संख्येने लोक येतात. कधी झाली चंद्राचंद्री एवढ्या वर्षात, कधी कोणाचा मृत्यू झाला, अंडरग्राउंड पार्किंग झाली तर पार्किंग पडू शकतो. त्या संदर्भात मी अधिकाऱ्यासोबत आज बोललोय. तो मुद्दा मी आज खास करून गेला. मी सर ते स्लॅब जे आहे त्याच्यावर किती लोकांची क्षमता आहे म्हटलं. 10 लाख लोक, 50 लाख लोक जरी त्याच्यावर उभे राहिले तर त्या स्लॅबला काही फरक पडणार नाही असं तिथल्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे. म्हणजेच एवढं जेव्हा काम होते आहे त्या लोकांनी सुद्धा आपलं मोठं इंजिनिअरिंग बेस वापरूनच काम चालू केलं असेल ना. पण लोकांचे हे जे भीती आहे ते भीती तुमच्या मनात बिलकुल ठेवू नका. आणि काही चेंगराचेंगर होईल हे होईल ते मनात ठेवू नका. कारण त्या ठिकाणी येणारे जे आहे सगळं आपण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचे अनुयायी आहे. आत्तापर्यंत लाखोच्या संख्येत आले आहे. कुठे गडबड झाली नाही, महिला राहतात, पुरुष राहतात, काही झाले नाही. तसं आता होणार. आणि इतर होणारे जे कामं आहे थोडं तर ते सुद्धा मी आपल्या दर्शकांना वाचून दाखवतो. मुख्य स्तूपाच्या 4ही प्रवेशद्वाराचे नूतनीकरण जे आता आहे त्याच्या 4ही द्वाराचे नूतनीकरण होईल. साची स्तूपाच्या वास्तुकलेने प्रेरित, म्हणजे जे साचीचा स्तूप आहे जे आपण ऑलरेडी दाखवले तरी पण आपण सांगून देऊ. आज व्हिडिओ दाखवणार नाही आपण, त्यामध्ये आज सांगून देऊ. प्रेरित 20 फूट रुंद आणि 66 फूट उंच 4 तोरणद्वार, म्हणजे दीक्षाभूमीच्या 4ही बाजूनं. स्तूपाभोवती दगडी परिक्रमा व दगडी पथ स्तूपाच्या 4ही बाजूला हिरवेगार प्लांटर राहणार आहे. म्हणजे खूप सुंदर असं दिसणार आहे. 11,316 चौरस फुटाचे व्याख्यान केंद्र, खूप महत्त्वाचं आहे. व्याख्यान केंद्र करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा स्वप्न होतं की भारत बौद्धमय झाला पाहिजे, पण अजूनपर्यंत अशा पद्धतीचं कोणी केलं नाही. ते जे व्याख्यान आहे ते समाजापर्यंत जायला पाहिजे, ते केलं. पण याच्या माध्यमातून ते व्याख्यान केंद्र सुद्धा निर्माण होईल आणि 5,400 चौरस फुटाचे खुले सभागृह राहील. खुले ओपन थिएटर म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकरांचं खुले थिएटर जीवनचरित्र दाखवणार. सभामंच 66 फूट लांब आणि 54 फूट उंच असा स्पेशल तिथे सभा मंडप सुद्धा राहील. म्हणजे रुंद 15 फूट उंचीचे राहील. रुंद दगडी सुरक्षा भिंतीचे बांधकाम राहील. म्हणजे पूर्ण जे सुरक्षा भिंत आहे ते दगडीचं राहील. 33 फूट रुंद व 30 फूट उंचीचे 2 मुख्य प्रवेशद्वार, म्हणजे जे जसं आपलं प्रवेशद्वार आता आहे, द्वार आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनवलं आणि भव्य असं दिसणार आहे. त्यांच्यासोबतच सुरक्षा रक्षक, पहारेकरी खोली व पोलीस नियंत्रण कक्ष सुद्धा त्या ठिकाणी राहणार आहे. 5,11,442 चौरस फुटाचे हरित क्षेत्र यासह प्रसादने विद्युतकरण, सौर ऊर्जा यंत्रणा व मलनिसारण केंद्र सुद्धा
त्या ठिकाणी STP plant. स्थापन करणार आहे आणि 37 फूट उंचीचे एक अशोक स्तंभ त्या ठिकाणी निर्माण करणार आहे. एवढ्या चांगल्या गोष्टी या दीक्षाभूमीवर होत असतानाही आमचा समाज त्याला विरोध करत आहे. किती मोठी शोकांतिका आहे. हो, काय वाटतं शोकांतिकेत बिलकुल शोकांतिका. आता पण मात्र एक सांगतो, तुम्ही कितीकही विरोध करा, आम्ही मात्र दीक्षाभूमीच्या विकासाच्या समर्थनार्थ आहो. नाही सर, मग तुम्ही असे राहाल तर तुम्ही समितीकडून पैसे घेतले. नाही, ते आरोप लागला. आरोप प्रत्यावर लागते, राजावर व महाराजावर आरोप लावल्या जाते. मला विचार ते आरोप लागते. पण आपण स्पष्टवादी आहे. माझी सध्या आर्थिक स्थिती खूप खराब आहे, पण दिलं नाही ना सर समितीने पैसे अजून. काय विचार त्यांनी चौकशी करावं ना. तेच विचारतात, चौकशी करा. आपण प्रत्येक कधी आपण समितीकडे कधी गेलो, कधी समितीने कधी पैसे दिले, कशा माध्यमातून पैसे दिले, गेलो नाही, कशा पद्धतीने कोणत्या माध्यमातून पैसे दिले. आरोप लावणार कोणी लावू शकते, काय लावू शकते. पण ते आरोप लावणारी आपलेच लोक आहे. अरे आपले लोक आहे, पण ते लोक आमचा आरोप लावतात सार्वजनिक स्तरावर लावतात. त्यांची बौद्धिक क्षमता जो आहे ते तेवढीच आहे, म्हणून ते तशा पद्धतीने बोलतात. इतर जे अवांतर जे नागपूरमधले जे मोठे मोठे लोक आहेत त्यांनी कधी आपल्याला अशा पद्धतीने, त्याच्यामुळे त्या लोकांना आपण जास्त सिरियसली घेणं मला तरी वाटतं काही नाही घ्यायला. मी बीजेपी किंवा काँग्रेस अगेन्स्ट बातमी लावली आहे. मी काँग्रेस अगेन्स्ट लावल्या बातम्या लावल्या. नाही, ते विशेष एक महत्वाचं गोष्ट सांगतो, कारण आम्ही जे सगळेच पक्ष आहेत त्यांच्या अगेन्स्टमध्ये बातम्या लावल्या. मागच्या वेळेस दीक्षाभूमीवर बजरंग दलाची रॅली निघणार आहे, आम्ही ते स्वतः त्यांच्या मधात जाऊन कव्हर केलेलं आहे. पण तिथल्या त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला कसं कधी असा फोन करून धमकावलं नाही. एक विशेष आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये आणि आपल्या कार्यकर्त्यामध्ये किती फरक आहे बघा. जे लोक म्हणतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आणि ज्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला बोलू नका याचा अगेन्स्ट मध्ये म्हणून धमकावलं. तुम्ही आंदोलन करता, तुम्ही आंदोलन करा. जे आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला जे बोलायचं आहे ते आमचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आम्ही असं बोललो म्हणून तुम्ही जर समजा या पद्धतीचे जर फोटो लावून जर तुम्ही फोन करून धक्कामुक्की करून शिवीगाळ करून जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे किती म्हणजे किती तुम्ही स्पेस देता अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, हा विषय होतो ना. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. एक गोष्ट असं आहे की जे लोक आंदोलन करत आहेत ते त्यापैकी सगळे लोक इंजिनियर झाले. सगळ्यांना नाही, सगळे एकही व्यक्ती साधा नाही, सगळे लोक इंजिनियर आहेत. सगळ्यांना इंजिनिअरिंग समजते. सगळ्यांना असं वाटते की खोदकाम झालं तर आता दीक्षाभूमी पडते की काय. त्यापैकी किती लोक सिरियसली जाऊन इंजिनियर. त्या दिवशी मी तो व्हिडिओ ऐकला, डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सुद्धा इंजिनियर लोकांचं स्वागत केलं का. त्या पद्धतीचे जर इंजिनियर लोक असेल तर आपण सुद्धा एक त्यांची समिती स्थापन करून त्याच्यावर सुद्धा विचार, चांगली गोष्ट आहे ना. आपल्या समाजाचे इंजिनियर जर असतील आणि ते जर समजा समितीला सजेशन देत असतील किंवा NITला सजेशन देत असतील तर ते एक चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये. पण एकदम विरोध करणे एकदम चुकीचं आहे. जे लोक विरोध करतात त्यांच्याकडे एकही डॉक्युमेंट्स नाही, काही पुरावे नाही. काही जर दीक्षाभूमीला क्षती पोहोचत असेल तर त्याचा एक डॉक्युमेंट्स आपल्याकडे सिव्हिल इंजिनियर म्हणून. 7/12चा प्रश्न मी काल क्लिअर केला. 7/12 लोक जे दीक्षाभूमीबद्दल बोलत आहे की दीक्षाभूमीची जी जमीन आहे ते समितीच्या नावावर नाही आहे, मी ते क्लिअर केलं की त्यांच्या प्रॉपर्टी कार्ड ऑलरेडी अवेलेबल आहे, समितीच्या नावावरच अवेलेबल आहे. म्हणजे कशा पद्धतीने. आणि कसं आहे की पार्किंगला विरोध करणं हा लहानसा एक क्षुल्लक मुद्दा आहे. आणि त्यामुळे काय होत आहे की या समाजाचा. आता माझं म्हणणं कसं आहे, तुम्ही स्टार्टिंगला विरोध करू नका, बांधकाम होऊ द्या पूर्ण. नाही, बांधकाम विषय ऐकून घ्या ना. यांचा असा विषय. माझं म्हणणं, तुमचा विरोध आहे ना, तुमचा विरोध आहे ना, तर तुम्ही ते बांधकाम पूर्ण होऊ द्या. तुम्हाला पार्किंग नाही पाहिजे ना, तर मग नंतर विरोध करा. याची पार्किंग ठेवू नका. ती जागा कुठल्याही कामासाठी यूज करू शकतो. पण स्टार्टिंगलाच तुम्ही जर विरोध कसं करत असाल. त्यांचं असं मत आहे की आम्हाला पार्किंग पाहिजे तर तुम्ही बनवत काय. त्यांचं असं मत आहे की पार्किंग पाहिजे, सांगितलं पार्किंग पाहिजे तर तुम्ही बनवत काय. काय काय राहणार आहे, काय काय होणार आहे ते सगळं मॅपमध्ये सांगितलं. आपण ब्ल्यूप्रिंटमध्ये व्हिडिओमध्ये पण दाखवलेलंच आहे. तर खूपशा लोकांना याबद्दल संभ्रम आहे. संभ्रम आहे तर त्यांनी जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे. आणि पत्रकार तुमच्या अगेन्स्टमध्ये किंवा समाजाला अवेअरनेस करण्यासाठी काही बातमी करत असेल आणि ते बातमी अवेअरनेसची बातमी तुमच्या अगेन्स्ट जात असेल तर पत्रकारांना फोन करून धमकाई देऊ नका. तुम्हाला वाटत असेल ना की दीक्षाभूमीला क्षती पोहोचत आहे तर सिव्हिल इंजिनियर असेल किंवा जे इंजिनियर्स लोक असतील ज्यांच्याकडे हा स्ट्रक्चर असेल की दीक्षाभूमीला क्षती पोहोचली, ते डॉक्युमेंट्स घ्या आणि समितीच्या समोर उभे व्हा. समितीच का, तुम्ही कोर्टात उभ्या की आमच्या भावनात्मक दृष्टी जे जुळलेली आहे त्यांनी त्याचे दाखल करा. त्यात कोणी विरोध कोणी केलेला नाही. पण काही डॉक्युमेंट नसताना आपण फक्त एक गोष्ट म्हणणं की
अंडरग्राऊंड पार्किंग भारतात कुठे आहे तर दीक्षाभूमी का दीक्षाभूमी संपूर्ण षडयंत्र आहे का? तर इथला बोध घेतील ना बाकीचे, दीक्षाभूमी खूप छान केलं आहे तर आपण पण केलं पाहिजे म्हणून. पण कुठे जगात नाही आहे किंवा भारतात कुठे नाही म्हणून नागपुरात होऊ नये हाही तर्क होऊ शकत नाही ना, हाही तर्क होऊ शकत नाही. तर समाजाने विचार केला पाहिजे की हे भावनात्मक दृष्टिकोनातून कधीपर्यंत पाहाल, कधीपर्यंत भावनात्मक किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्हाला लोक मूर्ख बनवत असतील, कधीपर्यंत बौद्धांचं नाव घेऊन दीक्षाभूमीचं नाव घेऊन तुम्ही मूर्ख बनत राहाल. अगर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात आणि सामाजिक दृष्टिकोन तार्किक विचार करण्याची शक्ती बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या माध्यमातून दिली आहे, तर तार्किक विचार करा की जर पार्किंग झाली तर तुम्हाला काय फायदा होईल, पार्किंग नाही झाली तर तुम्हाला काय नुकसान होईल, याचा तुम्ही पहिले अवलोकन करा आणि त्यानंतर विरोध कराल तिथे उभा. काल तर असे लोक होते तिथे की तुम्ही प्रश्न करता तर आम्हाला बोलूच देत नाही, हा पत्रकार बोलूच देत नाही. अरे जर तुम्ही चुकीच्या काही गोष्टी बोलत असाल तर पत्रकार का जाऊ देईल त्या गोष्टी आपल्या चॅनलवर? तुम्ही एक मात्र तुमच्या चॅनलवर 3.5 लाख जवळपास लोक फॉलोअर्स आहेत, तर एक चुकीचा नॅरेटिव्ह 3.5 लाख लोकांना जे आहे मिसगाईड करू शकते, तर याचाही भान पत्रकारांना ठेवावं लागते. माझ्या कालच्या व्हिडिओचं आहे बरेचशा लोकांना म्हणजे स्वागत केलेलं आहे, म्हणजे जे बुद्धिजीवी लोक आहेत, काही इथे जे आंदोलन करतात ते काही समाजाचे लोक आणि मला पुण्या मुंबईवरून जसं दिल्लीवरून बऱ्याचशा ठिकाणून फोन सुद्धा आलेले आहेत त्या संदर्भात. आणि बऱ्याचशा लोकांच्या जे निगेटिव्ह होतं त्यांच्या डोक्यामध्ये, ते सुरुवातीचे व्हिडिओ जे पाहिलेले ते निगेटिव्ह होते ते सुद्धा त्यांच्या डोक्यातून निघाला. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बघा म्हटलं अवेअरनेस केलं पाहिजे, ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस केलं पाहिजे. पुन्हा एकदा मी तो विषय घेईल सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी इथे समाजाने विरोध केला, काम बंद केलं. 2.5 वर्षापासून काम बंद आहे. आता त्याचं काय सुरू आहे, आता तिथं मलमा पडल्या, कोणी उचलला नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही बनवून देऊ. 1 वर्ष संपलं त्या आंदोलनाला, तिथे काही झालं नाही. आता समाजातील लोकांची ही भूमिका आहे का की काम बंद करा आणि पुन्हा सरकार जे आहे काम बंद करेल आणि जसं तसं पडलं राहील. आता काम बंद झालं तर मग पावसाळा येत आहे, 14 ऑक्टोबर येत आहे, लाखो नाही येतील, त्याचे किती गैरसोय होईल, या सगळ्या गोष्टीचा विचार कोणी करत नाही. जशा पद्धतीने अंबाझरी भवन एक चांगला वास्तू नागपूरला भेटणार होता, समाजातील काही लोकांनी जे आहे त्याचा विरोध केला आणि आज समाज काय भोगत आहे तर बाबासाहेब आंबेडकर नावाचा जो वास्तू होता तो पडल्या अवस्थेत आहे आणि पडित आहे, त्याचे मलमा उचलणार गेलेलं नाही. आता तुम्ही या गोष्टी इथे करणं चाहता का? एक चुकी पत्रकारांनी केली, आम्ही त्याला खूप जे आहे वाव दिलं, खूप बातम्या समर्थनात लावल्या आणि त्याचा जे परिणाम आम्ही भोगतो. आता समाजातील लोक अशा पद्धतीने समाजातील लोकांना मूर्ख बनवू शकत नाही. जर तुमचा काही विषय असेल तर तुम्ही जा, गणित याचिका टाका. काल मी त्या ग्रुपवर होतो, मला हे इन्सिडेंट झाल्यानंतर काढलं आणि पुन्हा ऍड केलं आणि मग ऍडमिन ग्रुप बनवून टाकला की ऍडमिन फक्त हे करू शकते, बाकी लोक मेसेज टाकू शकत नाही. त्या ग्रुपमध्ये लोक म्हणतायत की तुम्ही कोर्टात जा. हे लोक सांगतात की कोर्टात जाणं योग्य नाही. अरे संविधानाला मानणारे लोक तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. यांचं असं मत आहे की कोर्टात गेले तर लोक तुमच्या आगे जातील. अरे काय गोष्ट करता, आरटीईचा विषय पूर्ण महाराष्ट्रात आपल्या अधिकार आहे. आरटीईचा विषय संविधान जे सरकारने जो निर्णय घेतला त्याला स्टे आणण्याचं काम नागपुरातून झालंय, पूर्ण महाराष्ट्रात त्याचं अवलोकन झालंय. हे तर सरकारने केलंय. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा विषय जर सरकार तुमच्या अगेन्स्ट असेल, चुकीचं काम होत असेल तर तुम्ही बिलकुल जा सुमोटो. हे लोक कोर्टातही जाऊ नका असे म्हणतात. म्हणजे तुमची मानसिकता काय आहे की फक्त इथे राजकारण करा, कोर्टात जाऊ नका. अरे न्याय, तुमचा न्याय घेण्याचा अधिकार आहे ना, न्याय मागणं तुमचा एक लास्ट मोठं आहे ना, तर कोर्टात थ्रू मिळत आहे तुम्हाला. तिथे जाण्याचं कोण थांबत आहेत? यांचे लोक थांबवत आहेत. जाऊ नका कोर्टात, कोर्ट आपला नाही आहे. म्हणजे कोर्ट काय अशा पद्धतीने जजमेंट करतो का की पॉईंट्सवर जजमेंट करतो? बरेचशा लोकांच्या भावना असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती जे आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे असं सांगतो मी तुम्हाला. बिलकुल. पण हे बघा, दीक्षाभूमी स्मारक समिती जी आहे ना, त्या समितीकडे या कामाचं काही नाही आहे. 1 रुपया त्यांच्या खात्यामध्ये जात नाही आहे. हे सगळे पैसे गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये जात आहे आणि हा सगळं जो काम आहे तो गव्हर्नमेंट करत आहे. दीक्षाभूमीचा याच्या स्मारक समितीचा कुठेही संबंध येत नाही. फक्त एवढा संबंध येतो की जे काम होत आहे त्या परिसराचं काम कसं चांगलं होईल, नियंत्रण ठेवणे हे दीक्षाभूमी स्मारक समितीचं काम आहे. आणि ते समितीचंच काम नाही, ते आपलं पण काम आहे. जर तिथे चुकीचं काम होत असेल तर प्रत्येक आंबेडकरी अनुयायी तिथे चुकीच्या कामाला तिथे बोलू शकतात. बरं, यालाच मी जोडून सांगतोय सर की जे लोकांना माहित नाही की काम कशा पद्धतीने होत आहे त्यालाही क्लिअर करतो.
सर्वात पहिले हा सामाजिक न्याय विभागाकडे पैसा आला. बिलकुल. हा पैसा जातो जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी याचा होल अँड सोल ओनर, सध्या पैशाचा ओनर राहतो. जिल्हाधिकारीची समिती असते, त्याला म्हणतात नियोजन समिती. त्या नियोजन समितीच्या माध्यमातून हा पैसा जातो कोणाला? NIT ला. NIT च्या माध्यमातून कोणाला पैसा जातो? कॉन्ट्रॅक्टरला. असं नाही आहे की 210 कोटी सँक्शन झालं, 210 कोटी कॉन्ट्रॅक्टरला दिले. आता जितकं काम झालं टप्प्याटप्प्याने, म्हणजे 3 महिन्याचा जर फेज असेल, 3 महिन्यात मी अंडरग्राऊंड पार्किंग बनत असेल तर जो बनला तर त्याचा पैसा NIT जे आहे त्या कंपनीला देईल. त्यानंतर आणखी जे स्ट्रक्चर असेल ते बनलं तर 3 महिन्यानंतर पुन्हा पैसे देईल. एका सोबत कोणत्याही कंपनीला पैसा दिला जात नाही. ही जी सरकारी यंत्रणा आहे अधिकांश लोकांना माहीत नाही की कशा पद्धतीने वर्क करते. हे अशा पद्धतीने वर्क करते. काही लोक म्हणतात की समिती पैसा खाते, तर समिती पैसा खात नाही. खात असेल ना, आरोप असेल ना, आपला विरोध नाही. तुम्ही ऑन डॉक्युमेंट्स त्याला उभं करा आणि आम्हाला सांगा, आम्ही बातमी लावतो. डॉक्युमेंट आहे आमच्याकडे. बिलकुल. म्हणजे हवेत आरोप लावू नका. समितीच्या विरोधात पण समितीकडे पैसा का? समिती पण आमच्या बाबाची आहे की आम्ही त्यांच्या समर्थनात बोलू? तुम्ही द्या, प्रूफ द्या, आम्ही बातमी लावतो. जे पैसा समितीकडे गेलाच नाही.